आपण जबाबदार व्यक्ती अयोग्य निर्णय घेऊन हेतुपुरस्सर एखाद्या काबिल व्यक्तीला जर मानसिक त्रास देत असेल तर त्याने काय केलं पाहिजे, हा विषय आपण आज शिकणार आहोत. आणि हा जो विषय आहे हा ज्या वेळेला मी शिकत होतो त्यावेळेला अनेक नवीन नवीन गोष्टी मला देवाने जे आहे ह्या विषयातून शिकवल्या आणि आज हा विषय मी आपल्याला शिकवत आहे. तर पहिला जो मुद्दा आहे तो लिहून घ्या. पहिला जो मुद्दा आहे तो असा आहे, संयम आणि सहनशीलता ठेवली पाहिजे. ज्या वेळेला तुमच्या विरोधामध्ये हेतुपुरस्सर जबाबदार व्यक्ती हा एखादा निर्णय घेतो, त्यामुळं तुम्हाला भयंकररित्या मानसिक त्रासाचा जो काही सामना आहे तो करावा लागत असतो. आणि जो काही निर्णय अयोग्य रीतीने हेतुपुरस्सर जबाबदार व्यक्तीने घेतलेला आहे तो निर्णय हा चुकीचा असतो. पण त्या ठिकाणी बरेच जे काही तफावती आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपण त्या तफावतींसंदर्भात आणखीन खोलवर काय करणार आहोत, शिकणार आहोत. तर ज्या वेळेला तुमच्या विरोधामध्ये काहीतरी षडयंत्र रचलं जातं, तुमच्या विरोधामध्ये जबाबदार व्यक्ती अयोग्य प्रकारे हेतुपुरस्सर काहीतरी षडयंत्र रचतो आणि तुम्हाला ज्यावेळेस मानसिक त्रास देतो त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, तर पहिला मुद्दा हा आहे की तुम्ही संयम आणि सहनशीलता ठेवली पाहिजे. पहिला मुद्दा लिहून घ्या, संयम आणि सहनशीलता ठेवली पाहिजे. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण वाचतो तर स्तोत्र संहिता 37वा अध्याय आणि त्याचं जे पहिलं वचन आहे त्या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे. स्तोत्र संहिता 37वा अध्याय आणि पहिलं वचन पहा काय म्हणत आहे त्या ठिकाणी. दुष्कर्मांवर जळफळू नको, अधर्म करणाऱ्यांचा हेवा करू नको. व्हेरी गुड. आता पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे सांगण्यात आलेलं आहे की ज्या वेळेला जबाबदार व्यक्ती हेतुपुरस्सर अयोग्य अशा प्रकारचे निर्णय तुमच्या विरोधामध्ये घेतात त्यावेळेला तुम्हाला मानसिक त्रासातून तुम्हाला जावं लागतं. आणि अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे हे पवित्र शास्त्रातून शिकणं फार गरजेचं आहे. आणि मग आपण पाहतो की वाईट काम करणारी जी लोक आहेत मग ती लोक ही आपल्याला जगिक क्षेत्रामध्ये पण दिसून येतात आणि अशी जी लोक आहे ही आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण दिसून येतात. आणि अशा प्रकारची जी लोक आहे अशा लोकांनी काबिल व्यक्तीच्या विरोधामध्ये जाऊन हेतुपुरस्सर अयोग्य अशा प्रकारचा निर्णय घेतला असल्या कारणामुळं तो मानसिक त्रासाचा सामना करत आहे. आणि ही शक्यता टाळता येऊ शकत नाही, कारण वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या वेळेला दुष्कर्म करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यावरती मानसिक त्रासातून जाणारा जो व्यक्ती आहे तो जळू शकतो. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं ठरलं तर मानसिक त्रासातून जाणारा जो व्यक्ती आहे तो अशा प्रकारच्या जबाबदार व्यक्तीकडनं घेण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयामुळं त्याचा तो हेवा करू शकतो. आणि ही शक्यता त्या ठिकाणी जी आहे ना मुळीच टाळता येत नाही, असं होऊ शकतं. पण असं होऊ नये म्हणून देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की आपण वाईट काम करणाऱ्या व्यक्तीवरती जळफळू नये आणि हेतुपुरस्सर अन्याय करणारी जी लोक आहेत त्यांचा हेवा आपण करू नये, तर त्या उलट आपण अशा लोकांबरोबर संयमतेने
आणि सहनशीलतेने जे आहे वागलं पाहिजे. आणि जर तुम्ही संयमतेने आणि सहनशीलतेने जर तुमच्या विरोधामध्ये अयोग्य प्रकारे हेतुपुरस्सर निर्णय घेणाऱ्या व्यक्तीबरोबर जर तुम्ही राहिले, तर निश्चित अर्थाने देव हा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. लक्ष द्या, देवाला तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे आणि तुम्हाला जर आशीर्वादित व्हायचं आहे तर मग तुम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे चालणं फार गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की दावीद आणि शाऊल राजा आहे. ज्या वेळेला आपण पहिले शमूएल 24वा अध्याय आणि वचन 10 काढतो, तर त्या ठिकाणी दावीद अतिशय संयमतेने आणि अतिशय सहनशीलतेने शाऊल राजाला जे आहे तो त्या ठिकाणी उत्तर देत आहे. आणि लक्ष द्या, शाऊलाने दाविदा विरोधामध्ये अनेक जे काही चुकीचे निर्णय आहेत ते घेतलेले होते. शाऊलाने दाविदाचा घात करण्याच्या उद्देशाने त्याला युद्धामध्ये जे आहे ते पाठवून त्याच्या जीवाला धोका जे आहे तो निर्माण देखील केलेला होता. आणि इतक्या मोठ्या अयोग्य प्रकारे निर्णय हेतुपुरस्सर घेऊन दाविदाचा जीव घेण्याचा उद्देश हा शाऊलाचा होता, ही गोष्ट दाविदाला समजली. परंतु दाविदाने शाऊलासोबत अतिशय संयमतेने आणि सहनशीलतेने जी आहे ती वागणूक केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि बघा वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, पहिले शमूएल 24वा अध्याय आणि 10वं वचन बघा काय म्हणत आहे. पहिले शमूएल 24वा अध्याय आणि 10वं वचन. पहा, आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की परमेश्वराने आज गुहेत आपणाला माझ्या हाती दिले होते. आपणाला मारून टाकावे असे कोणी म्हटले, पण मी आपली गय केली. मी म्हटले की मी आपल्या प्रभूवर हात टाकू नये, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे. व्हेरी गुड. आता बघा या ठिकाणी दाविदाला संधी मिळाली. ज्याने दाविदाचं वाईट केलेलं होतं, ज्याने दाविदाचा अयोग्यरित्या हेतुपुरस्सर नाश करायचा प्रयत्न केलेला होता, असा व्यक्ती दाविदाच्या हातामध्ये सापडला. आणि त्या ठिकाणी कोणीतरी मोठ्याने ओरडलं की आता ह्याला आपण मारून टाकावे. परंतु त्या ठिकाणी दावीद अतिशय स्पष्टपणे काय म्हटलं पहा, तर दावीद या ठिकाणी म्हटलेलं आहे की मी आपल्या स्वामीवर हात टाकणार नाही, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जर देवाचं भय तुमच्यामध्ये असेल तर देवाचं भय तुमच्यामध्ये संयमतेला निर्माण करत. जर देवाचं भय तुमच्यामध्ये असेल तर देवाचं भय तुमच्यामध्ये सहनशीलतेला निर्माण करेल. आणि संयमता आणि सहनशीलता ही तुम्हाला तुमचं वाईट करणाऱ्या व्यक्तीचं वाईट करू देणार नाही. लक्ष द्या, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आत्मिक गोष्टी समजण्याकरता आपल्याला पवित्र शास्त्रात लिहिलेल्या प्रत्येक जी काही वचनं आहे ती वाचणं गरजेचं आहे. आणि जर देवाचं भय जर तुमच्यामध्ये आहे तर जे तुमचं वाईट करतात त्यांचं तुम्ही कधीही वाईट करणार नाही, कारण तुम्हाला त्यांचं वाईट करण्यापासून जर काय अडवत असेल तर पहिली गोष्ट आहे संयमता आणि दुसरी गोष्ट आहे सहनशीलता. ह्या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. दुसरा क्रमांक लिहून घ्या, वाईटाला वाईटाने उत्तर देऊ नका. ज्या वेळेला जबाबदार व्यक्ती अयोग्य निर्णय घेऊन हेतुपुरस्सर तुम्हाला त्रास देतो, तुम्ही काबिल असल्यानंतर पण, त्यावेळेला त्याने तुमचं जे वाईट केलेलं आहे ना त्याच प्रकारचं वाईट तुम्ही त्याचं करून त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करू नका, कारण पवित्र शास्त्र ह्या गोष्टीला मुळीच मान्यता देत नाही. बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी पहिले पेत्र 3रा अध्याय आणि वचन 9 वाचण्यासाठी मला मदत करा.
पहिले पेत्र 3 अध्याय आणि वचन 9. पहिले पेत्र 3 अध्याय आणि वचन 9 आपण वाचू. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या, कारण आशीर्वाद हे वचन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. व्हेरी गुड. बघा, देवाची इच्छा काय आहे? ज्या वेळेला तुमचं हेतुपुरस्सर कोणी वाईट करतं, ज्या वेळेला हेतुपुरस्सर तुमच्या विरोधामध्ये तुम्ही ज्यावेळेस काबिल असतात त्यावेळेला निर्णय घेतले जातात, त्या वेळेला देवाचं वचन हे आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला शिकवतं. तर वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याने जसं तुमचं वाईट केलेलं आहे तसं तुम्ही त्याचं वाईट करू नये. वाईटाबद्दल वाईट ही करण्याची जी काही अनुमती आहे ती देवाने आपल्याला दिलेली नाहीये का? कारण आपण त्याचे लेकरं आहोत. आणि देवाचं वचन सांगतं की निंदेबद्दल निंदा असंही तुम्ही जे आहे ते करू नये. जगामध्ये राहत असताना अनेक वेळा तुम्हाला अशा प्रकारच्या जबाबदार व्यक्तींना अयोग्य रीतीने वागताना तुम्हाला पाहायला भेटेल, जी जबाबदार व्यक्ती आहे ती. पण त्यावेळेला त्या व्यक्तीला त्याने ज्या प्रकारे तुमचं वाईट केलेलं आहे त्याच प्रकारे तुम्ही त्याचं वाईट करून त्याला उत्तर मुळीच जे आहे ते देऊ नये. कारण फरक जो आहे तो दिसणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण वाचतो योहानाचं पुस्तक 19 अध्याय आणि वचन 11 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर प्रभू येशू आपल्याला ह्या अध्यायामध्ये पिलाता समोर उभं असलेलं दिसतो आणि पिलाताने येशूच्या विरोधामध्ये चुकीचा निर्णय जो आहे तो घेतलेला होता. पिलाताला माहिती होतं की येशू हा निर्दोष आहे आणि निर्दोष आहे हे माहिती असताना देखील पिलाताने येशूच्या विरोधामध्ये निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि अशा वेळेला येशू हा पिलाताला त्याच्या त्या निर्णयाला घेऊन जाब विचारू शकला असता, पण येशू त्या ठिकाणी शांत राहिला. येशूने त्या ठिकाणी पिलाता समोर नम्रतेची जी काही वागणूक आहे ती दाखवली. पिलात हा येशू बरोबर वाईट वागला, पण येशू पिलाता बरोबर तो जसं वाईट वागला तसं तो वागला नाही. बघा वचन काय म्हणत आहे, योहान 19:11 बघा काय म्हणत आहे त्या ठिकाणी. येशूने उत्तर दिले, तुला वरून अधिकार देण्यात आला नसता तर मजवर तो मुळीच चालला नसता. यास्तव ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. व्हेरी गुड. बघा वचन काय म्हणत आहे. वचन अतिशय स्पष्टपणे सांगत आहे ह्या ठिकाणी की येशू पिलाता बरोबर बोलत आहे आणि येशू पिलाता बरोबर बोलत असताना येशूच्या बोलण्यामध्ये असलेली ती शांतता बघा कशी आहे. येशूच्या बोलण्यामध्ये असलेली जी काही नम्रता आहे ना ती बघा कशी दिसून येत आहे. येशू ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे म्हणत आहे की तुम्हाला देण्यात आलेला जो काही अधिकार आहे ना तो अधिकार जर वरून देण्यात आला नसता तर तो माझ्यावर मुळी चालला नसता. मला तुम्हाला या ठिकाणी हे सांगायचं आहे, मला तुम्हाला हे शिकवायचं आहे की ज्या वेळेला लोक तुमच्या बरोबर वाईट वागतात त्यावेळेला ते तुमच्या बरोबर जितके वाईट वागले आहे तितकंच तुम्ही त्यांच्यासोबत वाईट वागून त्यांना उत्तर देण्याच्या अनुषंगाने त्यांच्यासोबत त्यांचं वाईट करू नका. लक्ष द्या, देवाने आपल्याला ह्या 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 भूतलावरती यासाठी ठेवलेला आहे की आपण वाईटाबद्दल वाईट कुणाचं करू नये
आणि निंदाबद्दल निंदा कुणाची करू नये, तर त्या उलट आपण आपलं वाईट करणाऱ्यांना, आपली निंदा करणाऱ्यांना आशीर्वाद द्यावा. आणि ही गोष्ट आपल्याला प्रभू येशूच्या जीवनातून जे आहे, ज्यावेळेस तो पिलाता समोर उभा होता त्यावेळेला ती दिसून येताना दिसत आहे. लक्ष द्या, आपण आपल्या स्वतःला मानसिक त्रासातून बाहेर काढण्याकरता देवाचं वचन बारकाईने वाचून समजून घेणं गरजेचं आहे. कारण ह्या जगामध्ये जबाबदार व्यक्ती हा काबिल व्यक्तीच्या विरोधामध्ये जाऊन अयोग्य प्रकारे हेतुपुरस्सर निर्णय घेऊन त्याला डावलण्याचा प्रयत्न करतो, त्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो. येशूच्या जीवनामध्ये पिलाताने येशूला त्रास दिलेला होता, त्याच्या विरोधामध्ये जाऊन निर्णय घेतले, त्याला वधस्तंभी खेळण्यासंदर्भात. पण येशू त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याच्याशी नम्रतेने बोलत आहे, त्याच्यासोबत तो शांततेमध्ये बोलत आहे. त्याने जसं त्याचं वाईट केलं तशा प्रकारचं वाईट करण्याची भूमिका ही येशूने त्या ठिकाणी घेतली नाही. आपण देखील ह्या जगामध्ये राहत असताना कशा प्रकारची भूमिका वाईट करणाऱ्या लोकांच्या अगेन्स्ट मध्ये घेतलं पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी शिकायला भेटतं. दे म्हणतो त्याचं वाईट करू नका, त्याला आशीर्वाद द्या. तिसरा क्रमांक, परमेश्वरावर विश्वास ठेवा. तिसरा जो क्रमांक आहे तो आहे परमेश्वरावरती विश्वास ठेवा. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना देवाने आपल्याला निवडलं आहे अशासाठी की आपण देवाच्या वचनाप्रमाणे ह्या जगामध्ये राहून जीवन काय केलं पाहिजे, जगलं पाहिजे. मग देवाचे सांगतं तिसरा जो मुद्दा आहे तो हा आहे, परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि आपला जीवित क्रम जो आहे तो परमेश्वरावरती सोपवा. लक्ष द्या, आणि त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण तोच आपली जी काही कार्य आहे ती तो काय करतो माहिती का, सिद्धीस नेतो. लक्ष द्या, तोच आपली जी काही कामं आहे, जी काही कार्य आहे ती तो काय करतो माहिती का, पूर्ण करतो. आपण कोणाही जबाबदार व्यक्तीवरती विश्वास ठेवू नये, कोणाही व्यक्तीवरती आपण जे आहे विश्वास ठेवू नये, तर आपण देवावरतीच विश्वास ठेवला पाहिजे. कारण तोच आहे एकाला उंच आणि एकाला जे आहे ते तो नमवतो. तोच आहे जो आपली सर्व जी काही कार्य आहे ना तो सिद्धीस नेतो. आणि म्हणून परमेश्वरावरती विश्वास ठेवायला शिका. कारण पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीचं पुस्तक 41वा अध्याय आणि वचन 41 ज्यावेळेला आपण वाचतो तर वचन 41 मध्ये आपल्याला योसेफ नावाचा एक तरुण 18-19 वर्षाचा मुलगा जो आहे तो दिसतो. आणि त्याच्या बरोबर इतकं वाईट वागणूक जी आहे ती करण्यात आलेली होती. ज्यावेळेला तो मिस्रामध्ये होता त्यावेळेला, ज्यावेळेला त्याचे जे भाऊ आहे ना त्याच्यासोबत अतिशय वाईट वागले, त्याला विकण्यात आलं आणि ज्याच्या घरी तो होता त्या लोकांनी देखील त्याच्यावरती खोटेनाटे आरोप लावले आणि त्याला तुरुंगामध्ये जे आहे ते टाकण्यात आलं. इतकं वाईट योसेफा बरोबर लोक वागल्यानंतरही योसेफाने त्याचा परमेश्वरावर असलेला जो काही विश्वास आहे ना तो कमी होऊ दिला नाही. त्याच्या जीवनामध्ये अनेक अप अँड डाऊन्स आले, त्याच्या जीवनामध्ये त्याला अनेक त्रासाचा सामना करावा लागला. त्याच्या जीवनामध्ये त्याच्या सख्या भावाने त्याचा नाकार केला. ज्या ठिकाणी तो नोकरी करायच्या त्या लोकांनी देखील त्याला भयंकररित्या त्रास दिला, इथपर्यंत त्रास दिला की त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. पण एवढं सर्व त्याच्यासोबत होत असतानाही त्याने परमेश्वरावरचा विश्वास त्याचा कमी होऊ दिला नाही. बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. उत्पत्ती 41वा अध्याय आणि 41 वचन काय म्हणत आहे. फारो योसेफास आणखी म्हणाला, पहा तुला मी अवघ्या मिस्र देशावर नेमतो. व्हेरी गुड. आता लक्ष द्या, योसेफ जो आहे ना इतक्या त्रासातून जात होता आणि इतक्या त्रासातून जात असताना देखील त्याचा परमेश्वरावरचा विश्वास हा त्याने कमी होऊ दिला नाही आणि त्याचं जे काही प्रतिफळ आहे ना ते त्याला त्या ठिकाणी परमेश्वर देवाने दिलं. परमेश्वर देवाने योसेफाला संपूर्ण मिस्र देशाचं
प्रमुख व्यक्ती बनवलं. राजानंतरचा सर्वात प्रमुख व्यक्ती जर कोण होता ना, तर तो हा होता योसेफ, त्याचं नाव आहे. आणि तो इतका प्रमुख का झाला माहितीये का? कारण त्याने परमेश्वर देवावरती विश्वास ठेवला होता. कारण त्याने वाईटाबद्दल वाईट केलं नव्हतं. कारण त्याने जे आहे ना चर्च, लक्ष द्या, त्याने संयम ठेवला होता, त्याच्यामध्ये सहनशीलता होती. आणि म्हणून परमेश्वर देवाने त्याची एकंदर जी काही वागणूक आहे ती बघितली आणि परमेश्वर देवाने त्याला उंच केलं. कोणा मनुष्याने त्याला उंच केलं नाही. मनुष्य हे कधीच तुमच्या हिताचे निर्णय घेणार नाही. मनुष्य हे कधीच तुम्हाला पुढं जाण्याकरता पुश करणार नाही. मनुष्य हे तुम्ही काबिल जरी असले तरी मनुष्य हे तुम्हाला तुमच्या काबिलियतीप्रमाणे तुम्हाला ते पुढे ढकलणार नाही. ते तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतील, ते तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतील, ते तुमची साक्ष डॅमेज करतील, ते तुम्हाला हेतुपुरस्सर डावलतील, ते तुमच्या विरोधामध्ये अनेक अयोग्य निर्णय जे आहेत ते घेतील. परंतु लक्ष द्या, इतक्या भयंकर अशा मानसिक त्रासातून जरी तुम्ही जात असले, एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वरावरचा विश्वास तुमचा कमी होऊ देऊ नका. तो तुम्हाला उंच करेल. माणसाने तुमच्या विरोधामध्ये घेतलेले सर्व प्रकारचे जे काही अयोग्य हे आहेत ना निर्णय, ते सर्व परमेश्वर देव हाणून पाडेल. योसेफाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की योसेफाला भयंकररित्या अयोग्य प्रकारे निर्णय घेऊन फसवण्यात आलं, त्याला त्रास देण्यात आलं, पण त्याने परमेश्वराचा विश्वास कमी होऊ दिला नाही. आणि सरते शेवटी वचन सांगतं की त्याला मिस्राचं प्रमुख जे आहे ते देवाने बनवलं. त्याच्या हातचं काम देवाने आशीर्वादित केलं. लक्ष द्या, देव काल आज आणि युगानुयुग एक सारखा आहे. तो कधीही बदलत नाही. जर तो योसेफाला उंच करू शकतो तर तो तुम्हाला पण उंच करू शकतो. जर तो योसेफाची त्या त्रासामध्ये जर काळजी घेऊ शकतो तर तुमची पण तो काळजी घेऊ शकतो. लक्ष द्या. आणि म्हणून या दिवसांमध्ये परमेश्वरावरती विश्वास ठेवा. वाईटाबद्दल वाईट कुणाचं करू नका. आणि लक्ष द्या, संयम आणि सहनशीलता ठेवा. म्हणजे परमेश्वर देव हा तुम्हाला निश्चित अर्थाने आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. चौथा जो मुद्दा आहे तो हा आहे, योग्य मार्गदर्शनाने उत्तर द्या. ज्या वेळेला तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र केले जातात, ज्या वेळेला तुमच्या विरोधामध्ये हेतुपुरस्सर अयोग्य निर्णय जे आहेत ते घेतले जातात, ज्या वेळेला तुम्ही काबिल असतात एखाद्या विषयाला हँडल करण्याकरता, त्यावेळेला तुम्हाला त्या जबाबदाऱ्या दिल्या जात नाही आणि तुम्हाला जे आहे ते डावलण्यात येतं, खाली तुम्हाला जे आहे ते पाडण्यात येतं. त्या वेळेला लक्ष द्या, तुम्ही तुमच्या त्या मानसिक त्रासातून जात असताना लगेचच बेतालपणाने संबंधित व्यक्तीला उत्तर देऊ नका. तर उत्तर देण्या अगोदर तुम्ही कोणत्या गोष्टी शिकणं गरजेचे आहे, तर ते आहे योग्य मार्गदर्शनाने तुम्ही संबंधित व्यक्तीला जे आहे ते उत्तर दिलं पाहिजे. बघा वचन काय सांगत आहे, कलसीकरचं पत्र 4था अध्याय आणि 6वं वचन बघा, कोणीतरी वाचा. कलसीकरचं पत्र 4था अध्याय आणि 6वं वचन काय म्हणत आहे. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. म्हणजे येस बोला. म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे. व्हेरी गुड. ज्या वेळेला तुमच्या विरोधामध्ये अयोग्य प्रकारचे निर्णय घेऊन तुम्हाला मानसिकरित्या त्रास दिला जातो ना, त्यावेळेला तुमची मानसिकता ही योग्य मार्गदर्शनाने संबंधित व्यक्तीला उत्तर देण्याची नसते. त्या मानसिकतेमध्ये क्रोध असतो, त्या मानसिकतेमध्ये बेतालपणा असतो, त्या मानसिकतेमध्ये राग असतो, त्या मानसिकतेमध्ये संबंधित व्यक्तीचा बदला घेण्याची वृत्ती त्या मानसिकतेमध्ये असते. आणि देववचन सांगतं की आपण आपल्या स्वतःला संबंधित व्यक्तीला उत्तर देण्याकरता योग्य मार्गदर्शन काय केलं पाहिजे माहिती का, प्रशिक्षित करून घेतलं पाहिजे. योग्य मार्गदर्शन काय आहे, ज्याने तुमच्या विरोधामध्ये अयोग्य प्रकारचे निर्णय घेऊन तुम्हाला चुकीच्या हेतुपुरस्सर चुकीच्या मानसिकतेतून त्या त्रासातून ना घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे ना, त्या व्यक्तीला तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुमचं जे बोलणं आहे ना ते कृपायुक्त पाहिजे. कारण त्या भावना ह्या भयंकररित्या शाब्दिक चुकीच्या अशा प्रकारच्या चुकीच्या
शाब्दिक चुकीच्या गोष्टींमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं, आणि ते होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कृपायुक्त आणि योग्य असं उत्तर तुमच्या विरोधामध्ये घेतलेला जो काही निर्णय आहे त्याला घेऊन त्या व्यक्तीला दिला पाहिजे. पण तसं होत नाही, तसं होत नाही, तसं होत नाही. पण तसं झालं पाहिजे. लक्ष द्या, ज्या वेळेला चुकीचे निर्णय घेतले जातात त्यावेळेला तुम्ही जे आहे ना, तुमच्या बोलण्यामध्ये कृपायुक्तपणा ठेवला गरजेचं आहे. तुमच्या बोलण्यामध्ये योग्य शब्द, अयोग्य नाही. अनेक वेळा अयोग्य शब्द हे बोलून वाद जो आहे ना तो वाढवला जातो. आपल्याला वाद करायचं नाही, वाद जो आहे तो आपल्याला करायचं नाही. आपल्याला कृपायुक्त बोलणं आणि योग्य बोलणं त्या संबंधित व्यक्तीशी बोलायचं आहे जो अयोग्य प्रकारे तुमच्या विरोधात निर्णय घेईल त्याच्याविषयी. आणि लक्ष द्या, ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतो ना, पवित्र शास्त्रामध्ये अयोग्य निर्णय जो आहे तो दानियेला विरुद्ध राजाने घेतलेला होता. अयोग्यरित्या निर्णय घेऊन दानियेला जे आहे ना त्रास देण्यात आलेला होता. पण ज्या वेळेला दानियेला विरुद्ध अयोग्य निर्णय घेऊन त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, त्यावेळेला दानियेलाने राजाला योग्य प्रकारे उत्तर दिलं. अयोग्य प्रकारे नाही, योग्य प्रकारे उत्तर देऊन दानियेल जो आहे ना परमेश्वर देवाची प्रार्थना करण्याकरता निघून गेला. बघा, दानियेलाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 10वं वचन काय म्हणते पहा. दानियेलाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 10वं वचन बघा काय म्हणते. फर्मानावरून सही झाली आहे असे दानियेलाने ऐकले, तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमाच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. व्हेरी गुड. बघा, त्याच्या विरोधामध्ये षडयंत्र जे आहे ना ते रचण्यात आलेले होते. त्याच्या विरोधामध्ये अयोग्य निर्णय जे आहेत ते घेण्यात आले होते आणि त्या निर्णयामुळं त्याला सिंहाच्या गुहेत देखील टाकण्यात आलेलं होतं. पण त्या ठिकाणी दानियेल जो आहे ना तो मुळीच त्या ठिकाणी अयोग्य गोष्ट त्याच्या विरोधात निर्णय घेणाऱ्या लोकांना तो बोलला नाही. त्याने योग्य उत्तर दिलं आणि तो परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी निघून गेला. लक्ष द्या, लोक हे तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतील. लोक हे तुम्हाला देवापासून दूर तुम्ही जावं म्हणून तुमच्या विरोधामध्ये अनेक षडयंत्र जे आहेत ते रचतील. तुम्ही देवाला सोडून द्यावं किंवा देवावरचा तुमचा विश्वास कमी व्हावा या अनुषंगाने लोक तुम्हाला बऱ्याच गोष्टी बोलतील. पण त्यावेळेला तुम्ही तुमची जी मानसिकता आहे ना ती मुळीच जी आहे ती काय होऊ नका माहिती का, ती चुकीच्या प्रकारे तिला चालवण्याचा प्रयत्न करू नका. देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही तुमच्या मानसिकतेला चालवण्याचा प्रयत्न करा. ह्या ठिकाणी दानियेलाची जी मानसिकता आहे ती अयोग्य प्रकारचे निर्णय घेऊन खराब करण्याचा प्रयत्न केला. पण लक्ष द्या, दानियेल हा प्रार्थना करणारा व्यक्ती होता. ज्यावेळेस लोक तुमच्याविषयी वाईट योजना योजतात त्यावेळेला त्या लोकांना तुम्ही जाब विचारला जाऊ नका, तुम्ही माझ्याविषयी वाईट काय योजना म्हणून नाही. त्या लोकांच्या वाईट योजना घेऊन प्रार्थना करा, त्या लोकांसाठी प्रार्थना करा. परमेश्वर देव हा तुम्हाला त्या लोकांच्या वाईट योजनेतून जे आहे ते बाहेर काढेल. परमेश्वर देव तुम्हाला त्या वाईट लोकांनी तुमच्या विरोधात घेतलेले जे काय अयोग्य निर्णय आहे ना त्या तुम्हाला तो फसू देणार नाही. चर्च तुम्हाला त्याच्यामध्ये फसू देणार नाही, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. दानियेला विरोधामध्ये वाईट निर्णय घेण्यात आला, अयोग्य निर्णय घेण्यात आला, परंतु देवाने त्याला त्यामध्ये फसू दिलं नाही. का? कारण त्या ठिकाणी दानियेलाचं जीवन हे आपण पाहतो की प्रार्थनामय होतं. आपण देखील प्रार्थना केली पाहिजे. ह्या जगामध्ये राहत असताना आपण देखील जे लोक आपल्या विरोधामध्ये षडयंत्र रचतात, जे लोक आपल्याला पाडण्याचा प्रयत्न करतात, जे लोक हेतुपुरस्सर आपल्याला त्रास देतात, जे लोक हेतुपुरस्सर आपली मानसिकता खराब करतात, अशा लोकांना जाब विचारण्यासाठी जाऊ नका. अशा लोकांसाठी प्रार्थना करा. परमेश्वर देव जो आहे ना तो तुम्हाला त्यांच्या तावडीतून सोडवल आणि परमेश्वर देव त्यांचं हृदय परिवर्तन करायचं. राजाचं हृदय परिवर्तन झालं. जर तुम्ही हा पुनर्वृत्तांत वाचला तुम्हाला समजून येईल. पुढचा जो मुद्दा आहे 5वा मुद्दा,
परमेश्वर तुमच्यासाठी लढल, तुम्ही लढू नका. परमेश्वर जो आहे ना, तो तुमच्यासाठी, तुमच्या विरोधात ज्यांनी षड्यंत्र केलेलं आहे ना, त्यांच्या बरोबर परमेश्वर लढल, तुम्ही नका लढू. बघा निर्गमनचं पुस्तक 14वा अध्याय आणि 14 वचन बघा काय म्हणत आहे. निर्गमन 14:14 बघा. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. शांत राहा, काही बोलू नका, कुणालाही सांगू नका. याने माझं असं केलं, हिने माझं असं केलं, त्याने मला असं केलं, त्याने मला असं केलं, असा निर्णय घेतला, माझ्याबद्दल असं बोललं, माझी निंदा केली, मला डावललं, मला हे केलं. मला काही गरज नाही बोलायची, कुणाला एक्सप्लेन करून सांगायची. परमेश्वर म्हणत आहे तुम्ही शांत राहा. परमेश्वर म्हणत आहे तुम्ही शांत राहा, मी तुमच्यासाठी लढल. तुमचं जे बॅटल आहे ना ते मी लढल, तुमचं जे युद्ध आहे ना ते मी लढल, तुम्ही फक्त शांत राहा. आणि बघा आपण पाहतो ज्या वेळेला निर्गमनचं पुस्तक 14वा अध्याय आणि 28 वचन वाचतो ना, परमेश्वर देव ह्या ठिकाणी त्याच्या लोकांकडून जे आहे ते फारो जो आहे ना, फारो आणि त्याचं जे सैन्य आहे त्यांच्या बरोबर परमेश्वर लढत आहे. आणि परमेश्वर देवाने फारो राजाचा आणि फारो राजा आणि त्याचं जे सैन्य आहे ना, सर्वांचं समूळ जे आहे ते नाश करून टाकलं चर्च. आणि परमेश्वर देव हा त्याच्या लोकांना कोरड्या भूमीतून जे आहे ते पार घेऊन गेला. बघा कोणतरी वाचते वचन, निर्गम 14:28 काय म्हणत आहे. पाणी पूर्वस्थळी परत आले आणि रथ, घोडे आणि फारोची सर्व सेना जी त्याच्या पाठीस लागून समुद्रामध्ये गेली होती ती सर्व त्यात गडप झाली, त्यातला एकही वाचला नाही. व्हेरी गुड. बघा परमेश्वर देव कशा बाजू घेतो त्याच्या लोकांची आणि लढतो. आपल्याला लढायची गरज नाहीये. कोणाला कितीही षड्यंत्र करू द्या, कोणाला किती हेतुपुरस्सर तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करू द्या, कोणी कितीही त्रास देऊ द्या, कोणी कितीही तुमची मानसिकता खराब करू द्या, काही लढू नका त्यावरती. बरोबर, कारण तुमचं युद्ध हे परमेश्वराचं युद्ध आहे. परमेश्वर म्हणतो फक्त शांत बसा, वेट अँड वॉच. वाट बघा, काहीच करू नका. लक्ष द्या, देवाचे सांगतं की परमेश्वर देवाने संपूर्ण सेना, त्यांचे घोडे, त्यांचे जे काही आहे समुद्रामध्ये त्यांचा पूर्णपणे समूळ नाश केला. तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न करू नका. त्यांनी जसं तुम्हाला दिलं तसं तुम्ही, काही गरज नाही. परमेश्वर हा आपलं युद्ध जे आहे ते लढल. परमेश्वर आपल्यासाठी लढल. आणि म्हणून आपण शांत राहायला शिकलं पाहिजे. आपण शांत राहत नाही. आपल्याला कोणी त्रास दिला का आपण लगेच त्याला पण त्रास देतो. काही दिवसांमध्ये आपल्याला शिकलं पाहिजे की आपण शांत राहायला पाहिजे. आणि परमेश्वर देवाला आपलं युद्ध जे आहे ना ते लढण्यासाठी आपण इन्व्हाइट केलं पाहिजे, तो येईल. 6वा जो मुद्दा आहे, 6वा मुद्दा, प्रार्थना करा आणि देवाजवळ शत्रूंसाठी आशीर्वाद मागा. प्रार्थना करा आणि देवाजवळ तुमचे जे शत्रू आहे त्यांच्याकरता आशीर्वाद मागा. कारण ज्या वेळेला तुम्हाला त्रास दिला जातो हेतुपुरस्सर, त्या वेळेला त्यांना आशीर्वाद देणं कठीण होतं. आणि म्हणून देवाकडे प्रार्थना करा की देवा मला माझ्या शत्रूला आशीर्वाद देता यावा म्हणून तुम्हाला सहाय्य कर. आणि बघा मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 44 वचन बघा काय म्हणत आहे. मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 44 वचन, मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात ते बरे करा, आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. व्हेरी गुड. बघा अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपण काय केलं पाहिजे. देवाचं वचन सांगतं की तुम्ही तुमच्या वैऱ्यांवरती प्रीती करा. देवाचं सांगतं की जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचं बरं करा, आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आज असे लोक आहेत, छळ करणारे लोक आहेत,
श्राप देणारे लोक आहे, निंदा करणारे लोक आहे, वैर ठेवणारे लोक आहेत. आणि अशा लोकांबरोबर आपण कसं वागलं पाहिजे हे आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं. आपण आपल्या शत्रूंसाठी प्रार्थना केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. कारण पवित्र शास्त्रामध्ये एक व्यक्ती आपल्याला दिसतो जो त्याच्या शत्रूंसाठी प्रार्थना करत आहे, आणि त्या व्यक्तीचं नाव स्टेफन आहे. आणि स्टेफन हा प्रेषितांच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायाच्या वचन 60 मध्ये बघा तो काय म्हणत आहे. स्टेफनावरती खोटे नाटे आरोप केलेले होते, त्याची जी साक्ष आहे ती त्या ठिकाणी पूर्णपणे डॅमेज करायचा प्रयत्न केला होता. पेत्राला त्या ठिकाणी ना खोटे नाटे आरोप करून त्याच्यावरती दगडमार केला, इतका दगडमार केला की तो मरून जाईल. आणि ज्या ज्या लोकांनी त्याला दगडमार केला ना, त्याच्या त्या सर्व मारेकऱ्यांना तो क्षमा करत आहे. देवाला म्हणत आहे की यांना क्षमा करतो, देवाकडे प्रार्थना करत आहे क्षमेसाठी त्या लोकांच्या. बघा वाचा कोणतरी वचन 60 काय म्हणत आहे. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस, असे बोलून तो झोपी गेला. हे प्रभू, हे जे मला दगड मारत आहेत ना, यांना क्षमा कर. आणि असं बोलून तो मरून गेला. झोपी गेला म्हणजे मरून गेला. पवित्र शास्त्र मरणाला झोपेची उपमा देतात. जगामध्ये अशा प्रकारचे लोक आहेत जे तुमच्याबद्दल वैर ठेवतात मनामध्ये, तुमचं छळ करतात, तुमची निंदा करतात, तुम्हाला श्राप देतात, तुम्हाला शिवीगाळ करतात, तुमचं वाईट करतात. अशी लोक आहेत. पण अशा लोकांना क्षमा करणं कठीण आहे. आपण त्यांना क्षमा करू शकत नाही. म्हणून तर देव म्हणतो की माझ्याकडे प्रार्थना करा आणि तुम्हाला त्यांना क्षमा करता यावी म्हणून सहाय्य मागा माझ्या. आपण देवाकडे सहाय्य मागितलं, देवा यांना आशीर्वाद देण्याकरता मला तुझी कृपा करू, देवा यांना क्षमा करण्याकरता मला तुझी कृपा करू. मला ते करता येत नाही, देव तुम्हाला ते करण्यासाठी कृपा करू. या ठिकाणी स्टेफनाला ती कृपा देवाने पुरवली. तो म्हटलं की देवा हे पाप त्यांच्याकडे मोजू नको, त्यांना क्षमा कर. जर एखाद्या व्यक्तीने आपलं जर वाईट केलं असेल आज, तर ही गोष्ट आपण वर्षानुवर्ष लक्षात ठेवतो, त्याला क्षमा नाही कर. आपण क्षमा करणं शिकलं पाहिजे. 7वाचा मुद्दा आहे, शेवटचा, तो आहे सत्याची बाजू सोडू नका. सत्याची बाजू सोडू नका, स्थिर आणि अढळ उभे राहा. बघा 1 कोरिंथ 15 अध्याय आणि 58 वचन. लोक तुमचं वाईट करतात, लोक तुमच्या विरोधात चुकीचे निर्णय घेतात, अन्याय तुमच्यावरती करतात. त्या वेळेला आपण सत्याची बाजू जी आहे ती सोडून निघून जातो. पण आपण त्यावेळेला सत्याची जी बाजू आहे ती सोडू नये. तर आपण स्थिर आणि अढळ उभं राहायला पाहिजे. बघा वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. पहिले कोरिंथ 15 अध्याय आणि वचन 58. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर, अढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अति तत्पर असा. व्हेरी गुड. तुम्ही प्रभूमध्ये स्थिर आणि अढळ असे सत्याची बाजू धरून जे आहे ती उभं राहा. आणि सत्याची बाजू धरून उभं राहणारा एक व्यक्ती आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिसतो, ज्याचं नाव संत पौल आहे. आणि संत पौल रोमच्या अधिकाऱ्यांसमोर जे आहे ना, तो सत्याची बाजू धैर्याने बळकट अढळ धरून जे आहे तो उभं राहिलेला होता. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की कैसरा समोर जना तो न्याय मागण्यासाठी उभा राहिला आणि तेथेच न्याय मिळवण्याकरता त्याने काय केलं माहिती का, गुहार लावली. लोक हे ह्या जगामध्ये जास्तीत जास्त चुकीच्या गोष्टींना स्वीकारणारे आहेत,
वाईट गोष्टींना स्वीकारणारे आहेत, सत्य गोष्टींना स्वीकारत नाहीये. वाईट गोष्टी स्वतःच्या फायद्यासाठी ते धरून ठेवतात, पण सत्य गोष्टी ज्या नुकसानकारक होऊ शकतात अशा गोष्टींना ते धरून उभं राहत नाही. पण आपल्याला देवाने यासाठी निवडलेलं आहे की आपण सत्याची बाजू सोडू नये, तर त्या सत्याच्या बाजूला घेऊन आपण स्थिर आणि अढळ असं उभं राहिला पाहिजे. भले त्या ठिकाणी आपल्याला किती का त्रासातून जावं लागेल, संत पौलाला त्रासातून जावं लागेल, पण त्याने सत्याची बाजू जी आहे ती सोडली नाही. तो सत्याच्या बाजूने तो ठाम जे आहे, अढळ जे आहे तो उभा राहिला. देवाच लेकरू या नात्याने आपण ह्या जगामध्ये राहत असताना ज्या वेळेला हेतू पुरस्सर जबाबदार व्यक्ती हा चुकीचे निर्णय घेऊन तुमच्या काबिलियतला भयंकररित्या मानसिकतेतून घेऊन जातो ना त्रासाच्या, त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे? त्यावेळेला तुम्ही सत्याची जी बाजू आहे ती धरून उभं राहायला पाहिजे. त्यावेळेला तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. त्याने केलेलं जे काही वाईट कृत्य आहे त्याबद्दल तुम्हाला त्याची क्षमा करता यावी म्हणून तुम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. त्यावेळेला त्याने जसं तुमच्यासोबत वाईट केलेलं आहे म्हणून तुम्ही त्याच्यासोबत वाईट करून त्याला प्रत्युत्तर देण्यापेक्षा हे युद्ध परमेश्वराचं आहे आणि परमेश्वर तुमच्यासाठी ते लढल म्हणून परमेश्वर देवाला तुम्ही तुमच्या त्या परिस्थितीमध्ये इन्व्हाइट केलं पाहिजे. तुम्ही ह्या दिवसांमध्ये योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन तुम्ही जवळ ठेवलं पाहिजे. तुम्ही ह्या दिवसांमध्ये ज्यावेळेस तुमच्या विरोधामध्ये चुकीच्या गोष्टी घडतात, हेतू पुरस्सर करतात, त्यावेळेला तुम्ही संयम ठेवला पाहिजे, सहनशीलता दाखवली पाहिजे. त्यावेळेला तुम्ही वाईटाला वाईटाने उत्तर देऊ नये, तर तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवला पाहिजे. तो देव तुमच्या बाजूने उभा आहे, पण तो देव तुम्हाला उंच करायचा. आणि निराश होऊ नका, हताश होऊ नका. लोकांना तुमच्या बरोबर जितकं वाईट वागायचं असेल, लक्ष द्या, त्यांना वागू द्या, पण तुम्ही त्यांच्यासोबत वाईट वागू नका. त्यांना क्षमा करा. तुमचं युद्ध परमेश्वर लढल. परमेश्वरावरती पूर्ण विश्वास ठेवा. तो तुम्हाला उंच करल. तो तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढेल. लक्ष द्या, देव हा तुम्हाला कधी सोडणार, देव हा तुम्हाला कधी टाकणार. लोक सोडतील, लोक टाकून देतील, पण देव हा कधीच सोडणार नाही, देव हा कधीच टाकणार नाही. आणि म्हणून निराश होऊ नका, हताश होऊ नका. मानसिक त्रासातून जात असाल, लक्ष द्या, मानसिक त्रासावरती तुम्ही ओव्हरकम करा. त्यातून बाहेर निघा. कोणत्या पण प्रकारचा असेल, बाहेर निघा. देव तुम्हाला सहाय्य करेल. परमेश्वर देव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद द्या. यावेळेला आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. थँक यू जीसस. धन्यवाद.